तर जय महाराष्ट्र मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बाकी काय बोलता भावांनो, कसे सर्व मस्त ना. बाकी भावांनो, आज काय विषय माहिती ना. तर भावांनो, आज आपल्या मित्राचा बर्थडे आहे, किशोर भाऊचा. तर आम्ही सर्वजण मिळून चालू आहे पार्टी करायला. ते पण कुठं, जवळा पांचाळला. डायरेक्ट नांदेड टू जवळा पांचाळ. तिथे जाऊन आखाड्यावर चिकन टिक्का आणि चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत. तो भाई लोग व्हिडिओ में एंड तक बने रे, आप लोग को बहुत मजा आने वाला है. त्याच्यानंतर आल्या भाई आसनाला. आसनाची कॉपी तर प्यावच लागती म्हणलो. माय फुल फेमस आहे आपला नांदेडचा गुरुद्वारा. कसला भयानक आहे रे भाई. हे पाठीमागे बसलेला किशोर भाऊ आहे भाई, बर्थडे बॉय. जरा कमेंटमध्ये त्याला विश करा की भाई, तेवढंच बरं वाटेल. फायनली पोहोचल्या भावानो गावामध्ये. त्याच्यानंतर कारला झाकून घेतलं. पावसा पाण्यात दिवस इथं पाऊस पडत होता. त्याच्यानंतर घरून बघूने बिगुने घेतले आणि निघाल्या भाई आपल्या मंदिरकडे आखाड्यावर. थोडा रुको, मैं वो गणेश को लेके आता. आले बघून त्याला द्यायसाठी कसा जालीपणा करायला बघल्या काय. बाकी आपल्या भाऊच्या शेताची वाट लय भयानक होती रे भाई. ती वाट बघूनच वाट लागली. या इथं आहे हो, पलीकडे नाही. जाऊ द्या, हातात बुटे घ्या. आता असं आलं तसं जाऊ द्या, सोडून टाका विषय. इथे तुमच्या बुटा तुमच्या पायामध्ये इथं जा आणि याकडे नाही. असं समोर यांची असेल की समोर काहीच नाही. बघल्या काय भावानो, कसा संघर्ष करावा लागायला पातेला घेऊन. मारुडी अभी मग पॅन्ट पड रहा है. अरे पडलं अर्धमून रे भाई. भाई कसं तरी आम्ही तिघं चौघ जण उड्या मारून कसं तरी आल्या बाई बराबर. हे नमून गे अरे वा, वाचलास म्हणलो. माय ना त्याला भारी पडला असतात. भाऊ म्हणला गेलं चुलीत टाकले पाय पाण्यात आला भाई. हमारे इस ब्लॉगर फिर भी वो हार नहीं मान रहे हैं. अरे वा किशोर भाऊ, तू काय बी म्हण यार. तू शेत आणि तू ते रस्तान फिस्तान दुनियाचा खतरनाक आहे रे भाई. ते चलून फिरून वाट लागली, पुरं थकून गेल्या. 20-25 मिनिट झालं चालायला. फायनली पोहोचल्या भावांनो कसं बसं आपल्या आखाड्यावर. त्याच्यानंतर आल्या चिकन टिक्कासाठी चिकन वगैरे धुवून घेतलं. नंतर त्याला मॅग्नेट करायला ठेवलं. नंतर चिकन टिक्का लावण्यासाठी आपली चूल बिल खंदून घेतली. थकून गेलेत बिचारे सगळे. बघा कसे डोक्याला हात लावून बसलेत पदशीर पैकी. त्याच्यानंतर चूल पेटवण्यासाठी लाकडं वगैरे गोळा केल्या. लाकडं पुरे भिजले होते भाऊ. फुल परेशान झालं ते चूल पेटवायला. कशी तरी पेटली बाई चूल आखरीच्याला. वारं सुटलं होतं त्याच्यामुळे पत्तर बित्तर लावून घेतलं. चूल विजू लागली. त्याच्यानंतर चिकन टिक्का लावून घेतला गदळीला आणि नंतर टाकलं भाजायला. बघूनच तोंडाला पाणी सुटायला रे बाई. कवा बनते आणि कवा पोटात जाते, दुनियाची भूक लागली. या नमुन्यानं शिजवताच 4-5 पीस गायब केले. काय तर शिजलं का नाही बघू लागलो म्हणला. झालं बघा भाऊनं आपलं चिकन टिक्का बनवून रेडी. त्याच्यानंतर इकडे आपले चंदू शेफ चिकन दम बिर्याणी बनवण्याची तयारी करत होते. बाकी भावांनो, तुम्हाला जर अशी पार्टी आमच्यासोबत करायची असेल तर कमेंट करा. पुढची पार्टी आपण सोबत करू. झाली बघा भावांनो आपली चिकन दम बिर्याणी बनवून रेडी. त्यानंतर मस्त प्लेट वगैरे वाढून घेतली. नंबर 1 पैकी जेवायला बसल्या. बिर्याणी तर 1 नंबर झालेली. त्यानंतर निघाल्या भावांनो आपल्या घराकडं. बाकी भाऊचं गाणं आहे का फुल एन्जॉय करत. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.